नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता भालेकर. परब आपण पाहताय TV9 मराठी. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. सरकारचं शिष्टमंडळ मुंबईहून आंतरवाली सराटीकडे आता रवाना झालंय. बच्चू कडू, मंगेश चिवटे हे मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. दुपारी आंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची ते भेट घेतील. आरक्षणाबाबत जरांगेंना फायनल ड्राफ्ट दिला जाणार आहे. काल जरांगे यांनी सरकारच्या शपथपत्रामध्ये काही बदल सुचवले होते. बच्चू कडू यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली होती आणि बच्चू कडू यांनी या संदर्भात सरकारशी बोलणं केलेलं आहे आणि आज सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेणार आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता घनवटे यांच्याकडून. दत्ता, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच श्वेता, अगदी काही क्षणांपूर्वी सरकारचं शिष्टमंडळ हे मुंबईतून आंतरवालीच्या दिशेनं प्रायव्हेट विमानानं सध्या निघालेलं आहे. छत्रपती संभाजीनगरला हे शिष्टमंडळ आल्यानंतर सुरुवातीला मराठवाड्याचे विभागीय आयुक्त आहेत मधुकर आर्दड यांची भेट घेणार आहेत आणि मराठवाड्यात आढळलेल्या नोंदी आणि जी काही सध्याची परिस्थिती आहे या संदर्भातली परिपूर्ण माहिती घेणार आहेत आणि त्यानंतर दुपारच्या सुमारास आंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. खरं तर कालच आपण बघितलं तर बच्चू कडू यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती आणि मनोज जरांगे यांना सरकारकडून आता काय काय अपेक्षित आहे या संदर्भातली पूर्ण माहिती घेतली होती. त्या संदर्भात त्यांनी सरकारसोबत चर्चा सुद्धा केलेली आणि त्या चर्चेअंती एक फायनल ड्राफ्ट बनवण्यात आलेला आहे. तोच ड्राफ्ट जो आहे तो आज मनोज जरांगे यांना दाखवला जाणार आहे. मनोज जरांगे यांची त्याच्यावरती मंजुरी घेऊन पुन्हा त्याचं रूपांतर JR मध्ये केलं जाणार आहे अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे. आणि मनोज जरांगे यांच्या सगळ्या मागण्या मान्य करून त्यांचं 20 तारखेचं जे आंदोलन आहे ते थांबवण्यासाठी सरकारचे हे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठीचं शिष्टमंडळ आंतरवालीच्या दिशेनं रवाना झालेलं आहे. श्वेता, अगदी धन्यवाद दत्ता आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर बच्चू कडू आणि मंगेश चिवटे हे शिष्टमंडळामध्ये समाविष्ट आहेत आणि ते आता निघालेले आहेत आंतरवाली सराटीकडे.